राज्यात तिकीट वाटपावरून वाद सुरू असतानाच अकोल्यात भाजपने सकारात्मक संदेश दिलाय। अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिक्षिका दीपाली बोंद्रे यांना उमेदवारी देत महिला, नवयुवक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांवरील विश्वास अधोरेखित करण्यात आला आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तिकीट वाटपाची जोरदार चर्चा सुरू असताना अकोला महानगरपालिकेत मात्र भाजपने वेगळा आणि सकारात्मक संदेश दिला आहे। काही शहरांमध्ये नाराजीचे सूर उमटत असताना अकोल्यात नवयुवक, महिला आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत समतोल धोरण राबवण्यात आले आहे। अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपने दीपाली राम बोंद्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। खासगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या दीपाली बोंद्रे या शिक्षिका असून शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या, कुटुंबियांच्या अडचणी आणि परिसरातील मूलभूत प्रश्न जवळून अनुभवले आहेत। या अनुभवाच्या जोरावर त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये नाराजी दिसली असली तरी प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, सातत्याने पक्षाशी जोडलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे। भाजपचा हा निर्णय तळागाळातील कार्यकर्त्यांवरचा विश्वास दर्शवणारा असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे। दीपाली बोंद्रे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की निवडून आल्यास प्रभागातील समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील। या उमेदवारीमुळे महिला सक्षमीकरण, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि सकारात्मक राजकारणाचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माझे नाव दीपाली राम बोंद्रे आहे। मी प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपातर्फे उमेदवारी लढत आहे। माझे बरेच असे विद्यार्थी हे त्या भागातील म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मधील असून मुलांमार्फत म्हणा किंवा पालकांमार्फत म्हणा आम्हाला बरेच त्याच्या समस्या निदर्शनास आल्या किंवा मग आम्ही सुद्धा भेटी देताना आम्हाला बरंच तिथलं कळून आलं की इथल्या समस्या काय आहेत। त्यामुळे मी हा निर्णय घेतला। भारतीय जनता पार्टीने माझ्यावर हा जो विश्वास टाकला आहे, दाखवला आहे, तो मी निश्चितच सार्थक करेन। तिथल्या ज्या समस्या आहेत जसे की नाल्यांची व्यवस्था, तिथले रस्ते, तिथली जी लाईट, खांबावरची लाईटांची जी सोय आहे, हे बऱ्याच अशा समस्या तिथे आहेत। जेव्हा आम्ही पाहिलं की ह्या समस्या इथे आहेत, तर त्या समस्या दूर करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन। भारतीय जनता पार्टी कोणाला तिकीट काटेल किंवा मग असं काही करेल असं काही म्हणता येणार नाही, कारण की माझ्यासारख्या सर्वसाधारण महिलेला जर तिकीट देत आहे म्हणजे की जर आपण भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ जर राहिलो तर नक्कीच आपल्याला तिकीट देण्यामागे एक महत्त्वाचं हे असू शकतं। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा। बऱ्याचशा लोकांनी आपण मध्यंतरी पाहिले की पार्टीवर असे आरोप लावलेत की आमचे तिकीट वगैरे कापलेत, परंतु असे काही नाहीये। जो पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करतो, पार्टी त्याचा 100% विचार नक्कीच करते। हे माझ्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर, कारण आम्ही सामान्यच कार्यकर्ते आहोत, माझ्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर आम्हाला कळले की एका सामान्य कार्यकर्त्याचा सुद्धा तिथे 100% विचार केला जातो। त्या ठिकाणच्या प्रभागातल्या ज्याही समस्या आहेत, मी ग्वाही देतो की त्या सर्व समस्या सोडवल्या जातील। रस्ता, पाण्याची व्यवस्था, नाल्यांची व्यवस्था, साफसफाईची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, ज्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी आहेत त्या गरजा 100% आम्ही पूर्ण त्या ठिकाणच्या सोडवण्याचा प्रयत्न करू, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू।